मनाचे श्लोक या सिरीज मधील आज आपण 9वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 9. नको रे मना द्रव्यते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुख मोठे. या श्लोकाचा सविस्तर अर्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याला मानवी मनातील सर्वात घातक अशा लोभ आणि स्वार्थ या विकारांपासून दूर राहण्याचा इशारा देत आहेत. ते सांगतात की हे मना, कधीही दुसऱ्याच्या धनाचा किंवा संपत्तीचा अभिलाष धरू नकोस. जे कष्ट आपण केले नाहीत आणि जे धन आपले नाही ते मिळवण्याची इच्छा करणे ही पापाची पहिली पायरी आहे. जेव्हा माणसाच्या बुद्धीवर स्वार्थाचा पडदा येतो तेव्हा त्याला चांगले आणि वाईट यातील फरक समजेनासा होतो आणि त्यातून केवळ पापाचाच साठा होत जातो. समर्थ पुढे स्पष्ट करतात की चुकीच्या मार्गाने किंवा खोट्या कर्माने मिळवलेली गोष्ट कधीही सुख देऊ शकत नाही. असे कर्म हे खोटे कर्म आहे आणि त्याचे फळ म्हणून आपल्याला शेवटी दुःखच भोगावे लागते. या श्लोकातील सर्वात मोठे मानसशास्त्रीय सत्य म्हणजे जेव्हा आपण लोभामुळे एखादी अपेक्षा ठेवतो आणि ती आपल्या मनासारखी पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला होणारे दुःख हे अत्यंत मोठे आणि असह्य असते. आपल्या दुःखाचे मूळ हे आपल्या अवाजवी अपेक्षा आणि स्वार्थातच दडलेले असते. थोडक्यात सांगायचे तर प्रामाणिकपणाने जे मिळते त्यात समाधान मानणे आणि दुसऱ्याच्या हक्कावर गदा न आणणे हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. जो माणूस लोभ सोडून सत्याच्या मार्गाने चालतो तोच खऱ्या शांतीचा अधिकारी होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.